आहे ते म्हणजे अशाशी रिलेटेड की आधी आपण बघतो की एखाद्या विद्यार्थ्याचा जर पूर्ण अभ्यास झालेला आहे तो वर्षभरात होणाऱ्या सर्व एक्झाम देतो आणि एखाद्याचं प्रिपरेशन झालेला तर ऑब्व्हियसली तो 2-3 एक्झाम मध्ये पास होईल. आणि मग जर समजा आधी असं व्हायचं की पहिले आरआरबीच्या एक्झाम व्हायच्या, मग त्यांनी जर आरआरबीला जॉईन करून घेतलं तर काही दिवसांनी त्याचा एसबीआयचा रिझल्ट यायचा, मग तो आरआरबीला लिव्ह करायचा, एसबीआय जॉईन करायचा. पण या प्रोसेसमध्ये काय व्हायचं की जो एखादा विद्यार्थी आरआरबी मध्ये ती जागा घेऊ शकत होता ती वेस्ट होऊन जायची. म्हणजे बँकेचंही नुकसान व्हायचं आणि स्टुडंटचं पण नुकसान व्हायचं. तर आता आयबीपीएसने काय केलेलं आहे की सर्वप्रथम ते एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, त्यानंतर आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क आणि देन जे आहे आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लर्क अशा प्रकारे एक्झाम घेणार आहेत. कारण आता बँकिंग प्रिपरेशन वाल्याची ड्रीम पोस्ट राहते की आपल्याला एसबीआय मध्ये सिलेक्शन भेटलं पाहिजे. मग जर एसबीआयची एक्झाम आधी झालेली आहे ऑब्व्हियसली रिझल्ट पण एसबीआयचा आधी लागेल आणि त्यांनी जर एसबीआय जॉईन करून घेतलं मग तो आरआरबीला जॉईन करणार नाही. म्हणजे बाकी विद्यार्थ्यांसाठी तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल. आणि आणखी जर आपण बघितलं तर आणखी एक महत्त्वाचा अपडेट आहे की आपल्याला जे आहे आता आपली रिस्पॉन्स शीट आणि आन्सर की सुद्धा आयबीपीएस प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे आपण कुठले क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि ते आपण बरोबर होतं की चूक होतं हे जे आहे आपण चेक करू शकू. म्हणजे याच्यातून आपल्याला जी आहे ट्रान्सपरन्सी मिळेल.